काशी विश्वनाथ गंगा. नमः पार्वती पतये हर हर महादेव. हॅलो हॅलो. ऋषी मुनींनी आवाज व्यवस्थित. हॅलो 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 हरि ओम. हॅलो हरे. हॅलो हॅलो हरि ओम. हॅलो बेस द्या थोडासा जास्त करू द्या. हॅलो 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 हॅलो. हरी नमः पार्वती पतये हर हर महादेव. प्रयाग क्षेत्रामधील ऋषीमुनींचा आणि सूतजींचा संवाद चालू आहे. व्यासांचं स्मरण करून सूतजी महाराजांनी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. सूतजी महाराज म्हणतात, ऋषीमुनींनो बरोबर आहे, तुम्ही सांगितलं की कलियुग फार वाढलेला आहे आणि या कलियुगाच्या पापामुळे लोक दुःखी झालेले आहेत. ऋषी मुनींनो, या पापातून सुटण्याचा एकमेव उपाय आहे, दुःखातून मुक्त होण्याचा एकमेव उपाय कोणता असेल तर तो शिवपुराण आहे. कलियुगामध्ये शिवपुराण हे सर्वोत्तम अशा प्रकारचं साधन सांगितलं गेलं. कमी करावं तशी बस राहू द्या कमी झाला ना तो. झाला कमी. नमः पार्वती पतये हर हर महादेव. सूतजी महाराज म्हणतात, शौनकादी ऋषींनो, अशा प्रकारे सर्वोत्तम पुराण असलेले शिवपुराण हे वेदाचं सार ग्रंथ आहे. लिखाण भरपूर केलेले असतात, पण त्यात काय लिहिलंय याला फार महत्व आहे. कुणी लिहिलं, कुणी सांगितलं यालाही महत्व आहे. शिवपुराण सांगणारे स्वतः शिवजी आहेत. जसं भागवत हे भगवंताची वाणी आहे, तसं शिवपुराण सुद्धा शिवजींची वाणी आहे. भागवताचं वर्णन करत असताना जसं म्हटलं निगम कल्पतरोवर गलितम फलम, तसंच हे सुद्धा वेदाचं सार अशा प्रकारे आहे. स्वतः शिवजींनी या पुराणाचं कथन केलेलं आहे. या शिवपुराणाचं कथन आणि श्रवण कशा पद्धतीनं करायचं त्याचे सुद्धा नियम या ठिकाणी सांगितले गेलेले आहेत. आणि जो कोणी नियमपूर्वक या कथेचं श्रवण करतो तो सर्व पापातून मुक्त होतो. शिवपुराणामध्ये भगवान शंकराच्या सर्व लीलांची माहिती सांगितल्या गेलेली आहे. आजी बोलू नका, आजी काय महत्वाच्या गप्पा. आमचं मन विचलित होऊन जाते, कोणी बोललं, कोणी काय झालं, कोणी खळखळ खुळखुळ केलं. वाणी बदलली इकडे समजून जायचं काहीतरी कुठेतरी गडबड चालू आहे. सगळं व्यवस्थित चालू आहे, सगळे शांत शांत वातावरणाचा अनुभव तुम्ही घ्या. कथा ऐकण्यामध्ये आनंद मिळेल. नाहीतर मग कथाकाराचंही चुकते आणि तुमचंही ऐकत होते. चला. तदीदं शैवमाख्यातम्
पुराणं वेद संमितं निर्मितं तच्छिवेनैव प्रथमं ब्रह्म संहितं. मी तुम्हाला बोललो ना, काय सांगितलं आणि कुणी सांगितलं या दोन्ही गोष्टीला महत्व आहे. वर्णन करणारा आणि वर्णनीय विषय. विषय चालू आहे दारू पिऊ नका हे सांगणं चालू आहे आणि पिऊन म्हणणं चालू आहे. तुम्ही गेला का बा अनुभव? एका ठिकाणी भजनेकरी मंडळी आलेत, रात्रभर भजन चालू आणि त्या भजनामध्ये गांड्याचे सुट्टे ओळू भजन चालू होत. एखादा पेलही असेल तर सांगता येत नाही. जे करणं चालू आहे ते चांगलं आहे की नाही, पण करणारा व्यक्ती अयोग्य अशा प्रकारचा आहे. भाषण चालू आहे, दारू पिणं चांगलं नाही, शरीरासाठी ते हानिकारक आहे आणि स्वतःच तशा पद्धतीनं करायचं. म्हणून वर्णनीय विषय आणि वर्णन करणारा दोन्ही गोष्टीला महत्व दिलं. कथाकार महाराज आहे, कथाकार महाराजांना व्यसनाला अनुमोदन देणं चांगलं आहे का वाईट आहे? गोपाळ महाराज चांगला आहे अनुमोदन देणं. घ्या हो, कशी पंचायत झाली आता, आमच्याजवळ उत्तरच राहिलं नाही. आता बेवड्या माणसाने दारूच्या विरोधात बोलणं हे शोभत नाही, जरी चांगलं असलं तरी. आणि महाराज लोक चांगले असले तरी दारूला अनुमोदन देणं बी चांगलं नाही. दोन्ही गोष्टी बोललो ना मी. वर्णन करणारा आणि वर्णनीय विषय दोन्ही महत्वाचे आहे. तसं वर्णन करणारे कोण आहे? तदिदं शैवमाख्यातं पुराणं वेद संमितं निर्मितं तत् शिवेनैव. साक्षात शिवजींनी हे निर्माण केलेलं आहे आणि हा ग्रंथ वेद संमित सुद्धा आहे आणि ब्रह्म संमित सुद्धा आहे. कुणी मान्यता दिली याला महत्व आहे. ज्या ज्या ग्रंथाला संतांना मान्यता दिली, बिनधास्त वाचा, बिनधास्त ग्रहण करा, तुमचं कल्याण आहे. पण ज्या गोष्टीपासून संत दूर राहिले त्या गोष्टीचा कधी अंगीकार करायचा नाही. काही काही लोक काय करतात, एखादी गोष्ट चांगली आहे म्हणून त्याला घेतात, असं नाही करायचं. त्याचा पूर्णपणे स्वीकार कधी नाही करायचा. कारण संतांनी सांगितलं ना की हे वेदाला अनुरूप नाही. जे वेद संमित आहे आणि जे ब्रह्म संमित अर्थात संत संमित आहे तेच घेतलं पाहिजे. ज्ञानोबा सांगतात, आम्ही असं मनाचा मार्गाने जात नाही आणि असं काहीही सांगत नाही. काय करतो मग? वेद मार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चालेलो. वेद मार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चालेलो. नकळेची विषय अंधा म्हणून उघड बोलेलो. नकळेचे विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. चालता धनुर्धरा तरंगाकारी हरपलो. चालता धनुर्धरा तरंगाकारी हरपलो. ज्ञानदेव निवृत्तीचा सर्व द्वैत निरसलो. ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. धर्म जागो निवृत्तीचा देणे फेडिले पडळ. ज्ञानाचा निज बोधो अज्ञान रूप सकळ. धर्म जागो निवृत्तीचा देणे फेडिले पडळ. पाऊली ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात की वेद मार्गे मुनी गेले. आम्ही असं कोणत्याही मार्गाने जात नाही. तो मार्ग कसा असावा? वेद संमित असावा. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालू असं, मनाच्या मार्गाने नाही. मनाच्या मार्ग तर लय आहेत मग, नाही का? उठला सुटला कोणी गुरु होते आणि संप्रदाय चालू करून देते. चालता मार्गी फुटत असे वाट
मग तो भाट सहजी होय. काय लागते हो त्याला? येड्या गबाळ्या लोकांना काहीतरी सांगायचं आणि भुलवत राहायचं बस. स्वतः संत बनण्याकरता, देव बनण्याकरता लोक लाचावलेले आहेत आणि अनेक प्रकारचे मार्ग काढतात, पण तो काढलेला मार्ग वेद संमित आहे का हे फार महत्वाचं आहे. ज्या संप्रदायाला वेदाचा मार्ग आहे तोच खरा मार्ग, त्यालाच संप्रदाय म्हटलं जातं. सम्यक प्रदीयते इति संप्रदाय, चांगलं दिल्या जातं त्याला संप्रदाय म्हणतात. चांगलं आपल्याला फक्त वेदच देऊ शकते, कारण वेद माऊली अशी आहे की सगळ्या जगाचं हित करणारी आहे. जो मनाच्या मार्गाने जातो त्याचा सत्यानाश होऊन जातो. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, नाश होऊन जाते त्याचा. म्हणून संत मार्गाने गेलं पाहिजे. संत मार्ग त्याच मार्गाने जातात जो वेद मार्ग असेल. म्हणून या ठिकाणी ब्रह्मसंमित आणि वेद संमित दोन्ही शब्द वापरले. तदिदम शैवमाख्यातम पुराणम वेद संमितम, अजून निर्मितम तत्शिवेनैव प्रथमम ब्रह्मसंमितम, दोन्ही शब्द महत्वाचे. तो वेदाचा मार्ग असावा, संतांनी स्वीकारलेला असावा, दोन्ही महत्वाचे. नाहीतर काही काही मार्ग वेदाने सांगितलेले पण संतांनी त्याचा स्वीकार नाही केला, कारण ते कुठंतरी जगासाठी घातक वाटले. म्हणून वेद संमितही असावा आणि ब्रह्मसंमित ही मार्ग असावा. ही पुराण कथा कशी आहे? ब्रह्मसंमित. कारण याच्यात जगासाठी सोपं आहे. साधन वेदानी भरपूर सांगितले, पण ते काही ठिकाणी अधिकार सांगितला आणि काही ठिकाणी अधिकार असला तरीही त्या गोष्टीपासून पाहिजे तसा लाभ नाही. लाभ तर नाहीच, पण नुकसान जास्त दिसते. म्हणून संतांनी काही गोष्टीला फुल स्टॉप दिला, नाहीच सांगितलं. ते ज्ञानी असला तरी आचारायचं नाही आणि एखादा अज्ञानी असला तरी आचरण. जगाला हितकारक अशा प्रकारे काय आहे ते शोधून काढलं आणि साधं सोपं नामचिंतन आणि हरिकीर्तन, शिवचिंतन आपल्या समोर मांडलं. कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईन. त्याच पद्धतीनं शिवजींचं चिंतन करा, नामचिंतन किंवा चरित्र चिंतन. जीवनाचा उद्धार या कलियुगामध्ये आहे. नमः पार्वती पतये हर हर महादेव. ज्या शिवपुराणाबद्दल सांगत आहे त्या शिवपुराणाची माहिती देतात. अगोदर शिवपुराण हे 12 खंडाचं होतं. विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता, विनायक संहिता, उमा संहिता, मातृ संहिता, एकादश रुद्र संहिता, सहस्त्रकोटी रुद्र संहिता, वायव्य संहिता, कैलास संहिता, शतरुद्र संहिता, धर्म संहिता, असे 12 संहिता होत्या. पण सनत कुमारांच्या आदेशानुसार व्यासांनी त्याला 7 संहितेत आणलं. विद्येश्वर संहिता, जी आता आपली पहिली संहिता चालू आहे. दुसरी आहे रुद्र संहिता. या रुद्र संहितेत 4 खंड आहेत. तिसरी आहे शतरुद्र संहिता, चौथी कोटी रुद्र संहिता, 5वी उमा संहिता, 6वी कैलास संहिता आणि 7वी आहे वायव्य संहिता. म्हणजे 12 खंडाचे 12 संहितेचे फक्त 7च संहिता केल्या आणि 1,00,000 श्लोकाचे 24,000 श्लोक केले. भागवतात उलट केलं. 4 श्लोक होते तर 18,000 केले, म्हणजे विस्तार केला. आणि इथं विस्तार होता तर संक्षिप्त केलं. म्हणजे जिथं जे आवश्यक आहे ते केलं पाहिजे. कथाकारांनी जिथं विस्तार आवश्यक आहे तिथं विस्तार करायचा आणि जिथं आवश्यक नाही ना पटपट पुढे चालत राहायचं. एखादी गोष्ट लगेच लक्षात आली ना जास्त पिळत बसायचं नाही त्याला. पुढे चला टाइमपास नाही. जे गोष्ट समजत नाही त्याच्याकरता टाइमपास करावा लागत असतो. आणि अशा प्रकारे व्यासांनी 12 संहितेचे 7 संहिता केल्या. 24,000 श्लोकामध्ये संक्षिप्त संकलन या ग्रंथाचं केलेलं आहे. आणि हा ग्रंथ संपूर्ण मानव जातीसाठी कल्याणकारक, त्रिविध तापाचा नाश करणार आहे. त्रिविध ताप समजले ना की नाही?
बाया म्हणतील 3 नाही, लय माहित आहे आम्हाला. आता नवीन एक आजार आलेला आता कोरोना नाही का, त्याच्यात ते ताप येत जाईल माणसाला. सर्दी खोकला ताप, आजाराचे नाव तापायचे नाव जर सांगायला गेले तर लय येतात महाराज. तुम्ही 3 ताप कोणते सांगता? ऐका, शरीराच्या आतमध्ये होणारे जे दुःख आहे ते आध्यात्मिक ताप दुःख सांगितले. आता शरीराच्या आतून याच्यात कोणाला दुःख होत नाही सांगा? तुम्ही जे ताप सांगता ते त्यातलेच आहेत, शरीराच्या आतलेच आहेत. पोट दुखी, पोट कोणाचं दुखत नाही? प्रत्येकाचं दुखते नाही, माझंही दुखते. पण कधी माझ्या जागेवर दुसरा कथाकार सांगला तर. तुमचं कधी दुखते? दुसऱ्याचं घर बांधणं चालू झालं, दुसऱ्याचा पोरगा नोकरीवर लागला, दुसऱ्याच्या पोराचं लग्न धरलं, आपल्या पोराचं होत नाही ना. हे बी त्याच्यातच येते बरं, आध्यात्मिक ताप दुःखात. कारण मनाला झालेला क्लेश, पोट दुखी, मन दुखी, मन लय दुखते ना आपलं. काम क्रोधादी विकार अंतःकरणामध्ये उत्पन्न होणं, हे सर्व प्रकारचे दुःख ताप दुःखामध्ये येतात. याला आध्यात्मिक ताप दुःख म्हणतात. शरीराच्या बाहेरून परंतु दिसणाऱ्यांकडून. जसं या आजीनं त्या बैल चिमटा घेतला, झालं भांडण सुरू. भांडण व्हायला काय लागते? झालं दुःख. कधी कधी जागेहून भांडण सुरू होते, जागेहून. काल जर आजी या जागी बसली ना, आजीच्या या जागेवर जर दुसरा कोणी बसेल दिसला तर आजी भांडलीच समजा. आजी उदाहरण देऊन राहिलो बरं. म्हणजे आजीपासून एखाद्या शेजारीन बाईला झालेलं दुःख हे आधी भौतिक दुःख आहे. एखादा दगड मारतोय विनाकारण, भांडण करत असताना एखादं शस्त्र तुमच्यावर उगारतो, बैलांनी तुम्हाला मारलं, गायीनी मारलं, कुत्रा चावला, विंचू चावला, मच्छर चावलं, साप चावला, यापासून होणारं दुःख हे आधी भौतिक आहे. शरीराच्या बाहेर दिसणारा कोणी असो, माणूस असो, पशु असो, कोणी असो, त्याच्यापासून झालेलं दुःख याला आधी भौतिक दुःख म्हणतात. रस्त्यानं चालताना दगडाची ठोकर लागली, दगड कसा आहे? शरीराच्या बाहेरचा आहे. जरी तो तुमच्या चुकीनं लागला तरी त्याच्यामुळे दुःख झालं, म्हणून आधी भौतिक ताप. तिसरं आहे आधी दैविक, बाहेरून पण न दिसणाऱ्यांकडून. काहींना थंडा वारा सहन होत नाही, काहींना गरमी सहन होत नाही. एक म्हणते पंखा बंद कर, एक म्हणते चालू कर, भांडणं होतात त्याच्यात. होतात की नाही? घरामध्ये वेगवेगळ्या प्रकृतीवाले लोक जर असले तर एक म्हणते बंद कर, एक म्हणते चालू कर. शेवटी उपाय करावा लागते. ज्याला थंडी सहन होत नाही त्यांना अंगार घ्या, मुगड्यान जपून राहा. पण त्याचा प्रॉब्लेम असा होते, थंडी सहन होत नाही, तोंडावर घेतलेलंही सहन होत नाही, मग त्याच्यामुळे भांडणं होतात. कशासाठी सांगतोय? आधी दैविक. थंडी, ऊन, पाऊस, वारा. आता उन्हाचा त्रास होईल आपल्याला, त्याला बोलता येत नाही, त्याचा प्रतिकार आपल्याला जास्त करता येत नाही. तो तापणार म्हणजे तापणारच, त्याची जेवढी डिग्री आहे काय असेल नशील ते. थंडी, ऊन, पाऊस, वारा, भूत पिशाच किंवा दैविक कोपापासून होणारं दुःख याला आधी दैविक ताप दुःख म्हणतात. पोरग बिमार पडलं की बायाचं सुरू होते, हा अंबाबाईन धरलं शिंत दे झोका, मरीमायन धरलं शिंत दे झोका, मसोपानं धरलं शिंत दे झोका. दिवा धरतात ना असा झोक्यामध्ये, नाही तर त्या याच्यामध्ये कळसामध्ये तांदूळ घेतात, सराटा घेतात, खूप असतात त्याच्यामध्ये. चिटकला की धरलं, कोण धरलं? मरीमायनं धरलं. मग न्या तिकडे काय नेतात ते, दही भात. तुमच्या गावात काय नेतात? काही काही कोंबड्या नेतात, कोंबडीचे अंडे नेतात. आपल्या
वारकरी परंपरेला ते मान्य नाही. दही भाताचा नैवेद्य न्यावा, कारण त्यांना दही भाताची शीत पाहिजे. ते त्याच्यासाठी रडतात. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजिती भूते खेते, आपुल्या पोटाजी रडते मागती शीते अवदान. मग आता चला, लेकरा बाळांच्या सुखाकरता आपण ते नेलं पाहिजे, कुल परंपरेला अनुरूप असेल तर. पण हिंसाचारी भक्ती कधी करायची नाही. कोणी म्हणत असेल त्याला कोंबडं बकरं पाहिजे, त्याला म्हणत तिकडेच राहा, आम्हाला सांगू नको. दही भात खाणं असेल खाय गुपचूप, नाही तर तू या रस्त्यानं लाग. देवाचा अपमान नाही करायचा. त्याला बलिदान पाहिजे ना, मग दही भात रूपी बलिदान द्या. बली समर्पित करायचा आणि त्याला प्रार्थना करायची, हा बळी तुम्ही घ्या, याचा स्वीकार करा आणि आमच्या सर्व परिवाराचं रक्षण करा. नाही का? कशासाठी बली भक्षण करायचा असतो? आपल्या परिवाराच्या रक्षणाकरता. कोणतंही कार्य असो, यज्ञ कर्म करत असताना सुद्धा प्रत्येक देवाला उद्देशून बली दिला जात असतो. 4 वातीचा दिवा लावला जातो, काळी वात करून त्याच्यात सरसोचं तेल, दही भाताचा नैवेद्य, अजून जे जे काही वस्तू लागत असेल त्या द्यायच्या, प्रार्थना करायची, देवा हा बळी तुम्ही भक्षण करा, बलिम भक्ष दिशो रक्ष, अनेक प्रकारचे ते मंत्र असतात. तशा पद्धतीनं प्रार्थना करायची असते. कशासाठी सांगितलं एवढं? दैवी कोप होतात की नाही? भूत पिशाचादिकापासून सुद्धा बाधा होते. एखादी बाई येड्यासारखी करायला लागली की कोणी म्हणते, हो बुवा याला त्या अमक्या माणसाकडे न्या. का बरं? म्हणे ती येड्या पिशासारखी करायला लागली आणि मला असं वाटते हिला कोणीतरी धरलं. मग तो त्या तांत्रिकाकडे नेतो, काही ना काही क्रिया करून तिकडून घेऊन येतो. सज्जन, तुम्हाला एक सांगू का? काय कोण्या तांत्रिकाकडे इकडे तिकडे न्यायची गरज नाही. जीवनामध्ये शुद्ध आचार ठेवा, ह्या वाईट प्रवृत्त्या दूर राहतात. जसं हनुमान चालीसा म्हटलं की संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलवीरा, भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर नाम सुनावे. शिवजीची भक्ती केली, प्रार्थना केली, पूजा अर्चा केली, सगळे संकट दूर होऊन जातात. जगदंबेची आराधना केली, दुर्गा उपासना केली, दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्या घरी करून घेतला की सगळे अनिष्ट दूर होऊन जातात. ज्याला दारिद्र्य नाश करायचा आहे, ज्याला ग्रहांच्या उत्पातापासून मुक्त व्हायचं असेल, ग्रह बी त्रास देतात ना, कोणाला शनी लागेल असते, कोणाला मंगळ लागेल असते, कोणाला काही नाही. या सर्व ग्रहाच्या दोषातून मुक्त होण्याकरता आणि भूत प्रेताच्या बाधेतून मुक्त होण्याकरता कधी कधी असे काही कर्म करून घेतले पाहिजे. शुद्ध कर्म, भक्तिरूप कर्म करून घेतले पाहिजे. मी कशासाठी सांगतो की आधी दैविक ताप दुःख समजले ना. आध्यात्मिक ताप दुःख म्हणजे काय? शरीराच्या आतमध्ये होणारे, आधी भौतिक शरीराच्या बाहेरून दिसणाऱ्यांकडून, आणि आधी दैविक थंडी ऊन पाऊस वारा भूत पिशाचादिकापासून होणारे दुःख. या सर्व प्रकारच्या ताप दुःखांचा नाश कशाने होत असेल तर या शिवमहापुराण कथेनं होते. म्हणून ज्याला त्रिविध ताप नष्ट करायचे आहे त्यानं शिवपुराण कथा श्रवण केली पाहिजे. धर्मलाभ होतो, अर्थलाभ होतो. म्हणजे ज्याला असं वाटत असेल पुण्य झालं पाहिजे तेही भेटते. एखाद्याला पुण्याशी काही घेणदेण नसते. काय भेटलं पाहिजे? अर्थ भेटला पाहिजे. फक्त आपल्या सांसारिक भोगांची वृद्धी झाली पाहिजे, त्याच्याकरता अर्थाची सुद्धा प्राप्ती करून देण्याचं काम भगवंताची कथा करते. अनेक कामना पूर्ण होतात आणि शेवटी मोक्ष सुद्धा मिळतो. म्हणून चारी पुरुषार्थाचं संपादन करणारी ही शिव महापुराण कथा आहे. बोले शिव महापुराण की जय. आणि या शिव महापुराणाची तुलना कोणत्याही ग्रंथाबरोबर करता येत नाही.
आणि याचं जर शुद्ध मनाने श्रवण मनन आणि निधिध्यासन जर केलं तर नक्कीच अशा प्रकारे लाभ होतो. बघा सज्जन हो, केवळ कथा ऐकणं महत्वाची नाही, त्या कथेचं मनन करणं आवश्यक आहे. जसं एखादा विद्यार्थी वर्गामध्ये गेला, गुरुजीने सांगितलं ते ऐकलं आणि घरी आल्यावर गेला विसरून, काही फायदा झाला का त्याचा? घरी आल्यानंतर अभ्यास करावा लागतो, ते पुस्तक काढून पुन्हा ते शिकवलेल्याचं चिंतन करावं लागतं. याला मनन म्हणतात. काय म्हणतात? मनन. तसं श्रवणाचा फायदा मननानं होत असतो आणि मननाचा फायदा निधिध्यासनानं होत असतो. जोपर्यंत आपण कथेचं श्रवण मनन निधिध्यासन करत नाही तोपर्यंत कथा सफल होत नाही. म्हणून ह्या 3 साधना सर्वात मोठ्या सांगितल्या: श्रवण मनन आणि निधिध्यासन. म्हणून सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारे फार श्रेष्ठ आहे. कारण सांगणाऱ्याला बऱ्याच गोष्टीकडे लक्ष द्यावं लागते, नाही का? स्वर चुकला का, काही झालं का, एखादं प्रमाण म्हणल्या गेलं पाहिजे, भजनही म्हणल्या गेलं पाहिजे, बऱ्याच गोष्टी सांभाळाव्या लागतात. पण कथाकाराला काही घेणं देणं नसते. मुकड्यान बसायचं ना ऐकायचं, ते बी वलवल करतात, नाही? इकडे पाहिजे तिकडे पाहिजे, कोण आलं कोण बसलं, ह्या गोष्टी नाही करायच्या. एकाग्र चित्त होऊन, शांत चित्त होऊन भगवंताचं कथा श्रवण करायची आणि नंतर त्या कथेचं मनन करायचं. आणि जो कोणी श्रवण मनन करेल त्यालाच सफलता प्राप्त होईल. भागवतामध्ये कथा येते, त्या धुंदुकारीसाठी कथा सांगितली. 7 दिवस कथा ऐकल्यानंतर त्याला दिव्य शरीर प्राप्त झालं. पिशाची योनीतून तो मुक्त झाला आणि त्याला नेण्याकरता विमान आलं. आणि प्रार्थना करायला लागले, महाराज तुमच्यासाठी हे विमान आलं, बसा याच्यात. गोकर्ण, आपल्या धुंदुकारी महाराज त्या विमानामध्ये बसणार, तेवढ्यात गोकर्णच म्हणायला लागले, थांबा, काय करता तुम्ही? म्हणे काही नाही, यांना दिव्य लोकाला न्यायचं आहे. म्हणे न्या, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण श्रवणम तो कृतम सर्वैर, या ठिकाणी अनेक प्रकारचे श्रोता आहे. इथं श्रोते अनेक प्रकारचे आहे. श्रोतारो मम निर्मलाः. अनेक प्रकारचे श्रोते असताना सुद्धा तुम्ही एका करता विमान का आणलं, त्याचं उत्तर त्या भगवंताच्या पार्षदांनी दिलं. श्रवणम तु कृतम सर्वैर्न तथा मननम कृतम. काय उत्तर दिलं? श्रवण तर सगळ्यांनी केलं, पण मनन मात्र कोणीही केलेलं नाही, म्हणून तुमच्या करता विमान आले. एखाद्याच्या बापाने शिक्षकाशी भांडावं, माझ्या पोराला पहिला नंबर का नाही दिला, तो तर दररोज शाळेमध्ये येत होता. तुम्हाला एक दिवसची गोष्ट सांगतो, माझा पोरगा बिमार पडला आणि मी त्याला धमकी देऊन शाळेत पाठवलं, काही नाही होत जा म्हटलं. पण आज तुम्ही त्याला पहिला नंबर दिला नाही. शिक्षक म्हणेल, गड्या दररोज शाळेत आला म्हणजे पहिला नंबरचा अधिकारी झाला असं नाही. एखाद्या दिवशी सुट्टी घेतली तरी काही हरकत नाही, पण त्यानं दिलेला अभ्यास पूर्ण करावा. त्याचं चिंतन अभ्यास केल्याशिवाय मार्क मिळू शकत. तुझा पोरगा दररोज शाळेत येत होता, मागच्या बेंचवर बसत होता आणि धारडूर झोपत होता आपल्यासारखं. आपण कसं पुढे बसत, मागे बसतो. पुढे बसायची लाज वाटते आपल्याला. का मागे बसायचं? कारण लवकर उठून जायचं असलं तर तेही जमते, आणि झपलं तरी कोणाला दिसत. विद्यार्थी मागे का बसत असतो? नितेश महाराज, ज्याचा अभ्यास होईल नसते जिवारे, आता मी मागे बसत जा म्हणून सांगतो तुम्हाला बरं. आणि त्याला इलाज नव्हता, माझ्याजवळ वयाही नव्हते आणि पुस्तकही नव्हते, फक्त शाळेत जाणं चालू होतं. पुस्तकच नाही तर अभ्यास कशात करू? मग मागे बसायचं आणि जपून राहायचं, इलाज नव्हता.
कशासाठी सांगतो, केवळ शाळेत दररोज जाणारा पहिल्या नंबरवर येऊ शकत नाही. त्यासाठी त्याला दररोज त्या दिलेल्या अभ्यासाचं चिंतन करावं लागेल, मनन करावं लागेल, तेव्हा तो पास होईल, पहिल्या नंबरवर येईल. तसं कथेच्या श्रवणाचं फल मिळण्याकरता मनन निधिध्यासन हे साधन महत्वाची सांगितली. नमः पार्वती पतये हर हर महादेव. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण. जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव. सुतजी म्हणतात, ऋषींनो, ह्या पुराणामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या तीनही विषयाची माहिती सविस्तर दिल्या गेलेली आहे. ज्यावेळी सृष्टीची निर्मिती झाली त्यावेळेस 6 कुळातील ऋषीमध्ये आपापसामध्ये वादविवाद झाला. नेमकं कोण श्रेष्ठ आहे, त्यांच्यातला तो वाद संपुष्टामध्ये येत नव्हता. तेव्हा सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले, हात जोडून स्तुती करून म्हणाले, देवा, आपण ही सृष्टी कोण्या कारणानं निर्माण केली, तसे संपूर्ण तत्वात परात्पर पुराण पुरुष कोण आहे, असा प्रश्न विचारला असता ब्रह्मदेव म्हणतात, ब्रह्मा, विष्णू, रुद्र आणि इंद्र इत्यादी देवांनी युक्त असलेली सृष्टी सर्वप्रथम निर्माण झाली. त्यामुळे ब्रह्मा, विष्णू, रुद्र, इंद्र हे सर्व देव या सृष्टीचे स्वामी मानले जातात. पण जरी हे 5 जण, किती 5 जण आहे की 4 जण आहेत, 4 जण, ब्रह्मा, विष्णू, रुद्र आणि इंद्र हे 4 जण जरी या सृष्टीचे स्वामी मानल्या गेले, तरी याच्यात सर्वश्रेष्ठ कोण हा वाद मात्र तसाच राहतो. हे पूजनीय आहे, महत्वाचे आहे, यांचा आदर केला गेलाच पाहिजे.
पण त्यामध्ये या सृष्टीचा खरा करता कोण आहे, खरा मालिक कोण आहे, कोणाचं पूजन केलं पाहिजे त्याविषयी सांगतात. याचं ज्ञान जर हवं असेल तर निस्सीम भक्ती पाहिजे. जोपर्यंत निस्सीम भक्ती नाही तोपर्यंत या गोष्टीचा अनुभव घेतला जात नाही की सर्वश्रेष्ठ कोण आहे. आपली भक्ती निस्सीम नाही म्हणून आपण कोणालाही देव समजतो, कोणाची भक्ती करतो, कशीही करतो, नाही का? चालू आहे बा, चालू आहे आपलं. पण खरा कोण, श्रेष्ठ कोण, याचं काही घेणं देणं नाही. आपल्या जर एखाद्यानं सांगलं हा दगड भला मोठा देव आहे आणि याचं पूजन जर केलं तर तुमचं सगळं तुम्हाला प्राप्त होते, तर तुम्ही बाकीचे देव जसा सोडून त्याच्या मागे लागता. खरं आहे का खोटा आहे बाया हो? शिवजी हे अनादि अनंत आहे, पण काय झालं होतं, लोप पावल्यासारखे झालते, कारण आपण भलत्या देवाच्या नांदी लागलो होतो. भगवान विष्णू आणि भगवान भोले बाबा यांची भक्ती सर्वश्रेष्ठ सांगितली आहे. आणि तिसऱ्या नंबरवर येते पराशक्ती, आदिशक्ती, जगन्माता. या तीन भक्त्यांच्या व्यतिरिक्त असलेल्या भक्त्या ह्या तुच्छ सांगितलेल्या, कमी सांगितलेल्या. ब्रह्मदेवाच्या पूजेला सुद्धा एवढं मान्यता दिलेली नाही. म्हणजे रुद्र, विष्णू आणि शक्ती या तिघांच्या व्यतिरिक्त मग ब्रह्मा असो, इंद्र असो, मग बाकीचे कोणतेही सेंद्रिय दैवत असो, यांच्या पूजेला एवढी मान्यता दिलेली नाही. ते भोग प्राप्त करून देतात, पण उद्धारा करता त्यांची भक्ती कारणीभूत नाही. या चार प्रकारच्या देवामध्ये महादेव सर्वश्रेष्ठ सांगितल्या गेले, कारण ते त्या बाकीच्या देवांचेही स्वामी आहेत, उत्पत्ती करत आहेत. आणि जो कोणी अशा महादेवांची निस्सीम भक्ती करतो तो सर्व बंधनातून मुक्त होऊन जातो. महादेवांच्याच कृपेने या सगळ्या सृष्टीचं नियमन होते, अर्थात उत्पत्ती, स्थिती आणि पालन. कोणी म्हणेल का हो, आम्ही तर ऐकलं की ब्रह्मदेव उत्पत्ती करतात, विष्णू पालन करतात आणि रुद्र हे संहार करतात. हे महादेवाचेच अवतार आहेत तिघ जण. कसे काय तुम्हाला पुढे ऐकल्या जाईल. तोच सांब सदाशिव ब्रह्मा झाला, तोच सांब सदाशिव विष्णू झाला आणि तोच सांब सदाशिव रुद्र झाला. एका रूपाने त्यानं सृष्टीचं सृजन केलं, एका रूपाने सृष्टीचं पालन केलं आणि एका रूपाने तो सृष्टीचा संहार करत असतो. आणि अशा त्या जगताचं नियमन करणाऱ्या त्या परमात्म्याचं जो कोणी भक्तिभावाने भजन करते त्याचा उद्धार होतो. नमः पार्वती पतये हर हर महादेव. सांब सदाशिव, 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 श्याम सदाशिव, श्याम सदाशिव, श्याम सदाशिव, श्याम सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव, श्याम सदाशिव, श्याम सदाशिव, श्याम सदाशिव, श्याम सदाशिव. सदाशिव बोल ताली वाजवा, भजन करा. सदाशिव, सांब सदाशिव बोल सांब सदाशिव, श्याम सदाशिव बोलो श्याम सदाशिव, श्याम सदाशिव बोलो श्याम ओ सदाशिव, सांब सदाशिव
सदाशिव बोलो शाम सदाशिव शाम सदाशिव बोलो शाम सदाशिव श्याम सदाशिव बोलो श्याम सदाशिव श्याम सदाशिव बोलो श्याम सदाशिव शाम सदाशिव शाम सदाशिव बोलो शाम सदाशिव श्याम सदाशिव श्याम सदाशिव श्याम सदाशिव बोलो श्याम सदाशिव शाम सदाशिव शाम सदाशिव शाम सदाशिव बोलो शाम सदाशिव श्याम सदाशिव श्याम सदाशिव श्याम सदाशिव बोलो श्याम सदाशिव सदाशिव बोलो शाम सदाशिव श्याम सदाशिव बोलो श्याम सदाशिव शाम सदाशिव बोलो शाम सदाशिव शाम सदाशिव बोलो शाम सदाशिव श्याम सदाशिव बोलो श्याम सदाशिव श्याम सदाशिव बोलो श्याम सदाशिव शाम सदाशिव शाम सदाशिव शाम सदाशिव बोलो शाम सदाशिव श्याम सदाशिव श्याम सदाशिव श्याम सदाशिव बोलो श्याम सदाशिव बोलो शाम सदाशिव शाम सदाशिव बोलो शाम सदाशिव श्याम सदाशिव श्याम सदाशिव श्याम सदाशिव बोलो श्याम सदाशिव श्याम सदाशिव बोलो शाम सदाशिव शाम सदाशिव बोलो शाम सदाशिव श्याम सदाशिव श्याम सदाशिव श्याम सदाशिव बोलो श्याम सदाशिव शाम सदाशिव बोलो श्याम सदाशिव नमः पार्वती पतये हर हर महादेव साध्यं शिवपद प्राप्तिः साधनं तस्य सेवनं साधकस्तत्प्रसादाद्यो नित्यादि फलनिस्पृहः. सूतजी महाराज सांगतात साध्य प्राप्ती करता साधन केलं पाहिजे. साधनाशिवाय उद्धार नाही. बिना साधनाचं माणसाला काहीच भेटत नाही, म्हणून साधन केलं पाहिजे. जसं तुमच्याकडे शेती आहे आणि घरी बसले, जमीन काय, शेतात जावं लागेल, शेत नांगरावं लागेल, त्यातला काडी कचरा उचलून फेकावा लागेल. बाकीची पुढची प्रक्रिया तुम्हाला सगळ्यांना माझ्यापेक्षा चांगली माहिती. शेतीमध्ये मशागत करावी लागेल, पेरणी, खुरपणे, औषध शिंपडणं, खत देणं, सर्व गोष्टी हे साधन आहेत. आणि हे साधन केल्याशिवाय तुम्हाला धान्य रूपी किंवा धान्य विकल्यानंतर मिळणारा पैसा रूपी फल मिळणार नाही. साध्य मिळण्याकरता साधन करावं लागतं. म्हणून ऋषींनो, तुम्ही हे जे साधन करत आहात ना, हे करा. कोणतं साधन करत होते? 1000 वर्षापर्यंत चालणारा यज्ञ करत होते. आणि यज्ञ हे साक्षात शिवजीचं स्वरूप आहे. हा यज्ञ करा. आणि या यज्ञामध्ये जे चरित्र चिंतन रूपी किंवा पुराण रूपी, कथा रूपी जे आपण चिंतन करत आहात, हाही मोठा यज्ञच आहे. तो द्रव्य यज्ञ झाला. तो कोणता यज्ञ आहे? शिवजींना उद्देशून किंवा देवाला उद्देशून आहुत्या देणं, तो द्रव्य यज्ञ झाला.
आणि देवाचं नामचिंतन करणं, चरित्र चिंतन करणं, याला ज्ञान यज्ञ म्हटलेलं आहे. कोणता यज्ञ? ज्ञान यज्ञ. यज्ञामध्ये 4 प्रकार आहेत. द्रव्य यज्ञास, तपो यज्ञ, योग यज्ञास्तथा परे, स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च ये तु कर्म सूचकाः. द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ, योग यज्ञ आणि ज्ञान यज्ञ हे 4 प्रकार आहेत. एकादशीचा उपवास धरला, शिवरात्रीचा उपवास धरला, नाही भजे खायची इच्छा असूनही मनाला मारलं, हा तपोयज्ञ झाला. हा कोणता यज्ञ आहे? तपोयज्ञ. योग यज्ञ त्याच्यापेक्षाही भयंकर आहे. योगासाठी तर अनेक गोष्टीचा त्याग करावा लागतो. अनेक प्रकारच्या प्रक्रियेच्या माध्यमातून मनावर ताबा करावा लागतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या 8 अंगाचं सिद्धीकरण करावं लागतं. तेव्हा योग सिद्ध होत असतो. पण या सर्व प्रकारच्या यज्ञामध्ये सर्वात सोपा यज्ञ कोणता असेल तर हा ज्ञान यज्ञ. का बरं? द्रव्य यज्ञ करायचा असेल तर महाराज पहिली गोष्ट तूप पाहिजे. काय पाहिजे? आणि तूप आमच्या स्वप्नातही नाही. तूप म्हटलं की लोक म्हणतात चोप डालडा खाय. अहो महाग झालं. आणि त्यातल्या त्यात ओरिजिनल गाईचं सापडणं ते तर अशक्यच आहे. कारण यज्ञामध्ये तूप हे गाईचंच पाहिजे. त्याचं गौरी सुद्धा गाईच्या शेणाची पाहिजे. आता इथं ओरिजिनल काहीच राहिलं नाही, भेटीन कसं? द्रव्य यज्ञ हा कठीण आहे. का कठीण आहे? त्याच्या पाठीमागचे कारण सांगितले. पहिली गोष्ट त्याला मोल लागतो, पैसा लागते. त्यातल्या त्यात त्याच्यात काळ आणि तिथी सुद्धा लागते. कोणत्याही तिथीला कोणती गोष्ट करता येत नाही. जसं आता वास्तुशांतीसाठी मुहूर्त पाहिला जातो. का पाहिला जातो? कारण त्या यज्ञकर्माकरता, शांतिकर्माकरता अग्नीचा वास पृथ्वीवर असावा लागतो. कुठं असावा लागतो? अग्नीचा वास जर पृथ्वीवर नसेल तर त्या होम हवनादी क्रियेची हे निघत नाही, तिथी निघत नाही. शांतिकर्मासाठी ते तिथी पाहावं लागते. तुम्हाला जर केवळ गृहप्रवेश करायचा असेल, सत्यनारायण करायचं असेल, एखाद्या शुभ दिवशी तुम्ही करू शकता. पण वास्तुशांती निमित्त केलेली जी पूजा आहे, जे यज्ञ यागादी कर्म आहे, त्यासाठी अग्नीचा वास पृथ्वीवर असावा लागतो. म्हणजे हा यज्ञ थोडा कठीण आहे, कारण याला सगळ्या गोष्टीचं पाहावं लागतं. दुसरा यज्ञ आहे तपोयज्ञ. तोही आपल्याच्यानं सोपा नाही. कारण आपल्याला एकादशीच्या दिवशीच तोंडाला माती येते की नाही? शास्त्र सांगते फलाहार करा. काय करा? फलाहार करा. पण आपण फुलाहार करतो, फळ नाही खात. आपल्याला काय पाहिजे? तिखट, मीठ, आंबट. नाही, ते जर खाल्लं नाही तर फराळ केल्यासारखं वाटत. मी लोकांचं नाही सांगत, माझं सांगतो. लोकल काल नाव बोट ठेवू. मला फराळ केल्याशिवाय फराळ केल्यासारखं वाटत. कोणतं फलाहार? हे साबुदाणा, भगर, काही त्याच्यासोबत आमटी. आणि तुम्ही जर म्हणता फळं खा तर मग चक्कर येतात भाऊ. नाही समाधान महाराज? हे तपरूपी साधन सुद्धा कठीण आहे. हा यज्ञ सुद्धा कठीण आहे. योग यज्ञ तर त्याच्यापेक्षाही कठीण आहे. कारण त्यासाठी अनेक गोष्टीचा त्याग करावा लागतो. पण हे ज्ञान यज्ञासाठी तुम्हाला काहीच नाही, फक्त घरातून बाहेर निघणे, मंडपात येणे आणि शांत चित्तानं ऐकणे. ऐका काही टेन्शन. उपवासाचं म्हणसान तर भोजनम तू वरम म्हणणे कथा वरम कारकम. श्लोक चुकला माझा. भोजनम तू वरम म्हणणे कथा श्रवण कारकम नोपवास वर प्रोक्त कथा विघ्नो करो यदी. समजला अर्थ? पुन्हा सांगतो. भोजनाने जर कथेमध्ये विघ्न येत असेल तर भोजन करायचं नाही, असा नाही अर्थ त्याचा. भोजन न केल्याने कथेत विघ्न येत असेल तर भोजन करा, उपवास धरू. समजला ना अर्थ? म्हणून बायो दुराग्रह करायचा नाही. आपली कथा चांगली झाली पाहिजे याच्यासाठी धरायचा असला तर 1 टाइम उपवास धरा, 1 टाइम फलाहार करा. नसेल जमेत तर 2 टाइम जेवा.
आणि तेवढ्यात एखाद्याला चक्कर येत असेल तर 4 टाइम जेवा, नाही का? पण कथा ऐका, किती सोपं आहे. साधं सोपं सरळ नामचिंतन आहे, चरित्र चिंतन आहे. आणि याच्यासाठी एवढं बुद्धीचं काम नाही, फक्त लक्षपूर्वक ऐका लागते बा. बोलो राम 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 बोलो श्याम 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 मनवा 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 कीर्ति करो हरि नाम की 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 पैसा न लागे रुपया न लागे 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 ना लागे कवड़ी दमड़ी ना लागे कवड़ी दमड़ी ना लागे कवड़ी दमड़ी ना लागे कवड़ी दमड़ी बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 मनवा राम राम बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 भगवंताचं भजन करण्याकरता, चरित्र चिंतनाकरता कसल्याही प्रकारच्या आपल्याला अडचणी नाहीत. यायचं, श्रवण करायचं. पैसा खर्च होत असेल तर आयोगाचा होईन, आपलं काय करीन? कोणाचा पैसा खर्च होईन? आयोजकाचा. ऐकणाऱ्याचं काही जाते काय? काहीच नाही जात. पैसा न लागे, खर्च नाही जात तुमचा. फक्त तुम्हाला काय कष्ट पडतील, घरापासून इथपर्यंत यावं लागेल आणि लक्ष देऊन ऐकावं लागेल. आपल्यासाठी फक्त एवढंच बंधन आहे, श्रवण, मनन आणि निधिध्यासन. हे साधन जर आपण केलं नाही तर साधना सफल होणे नाही. म्हणून या ठिकाणी आता श्रवण साधनाचा, मनन साधनाचा फायदा सांगतात. एकदा महर्षी व्यास सरस्वती नदीच्या तीरावर कठोर तपश्चर्या करत बसलेले आहेत. एके दिवशी सूर्यासमान तेजस्वी असलेले सनत कुमार विमानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आले. आपल्या व्यासांना पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी होती. माणूस आनंदित आहे का दुःखी आहे हे त्याचा चेहरा सांगत असतो. एखादा नाराज दिसला की लगेच विचारते, मग का बा काय झालं? ज्या अर्थी असं विचारलं त्या अर्थी समजलं की आपण नाराज आहे, त्याला समजलं. कशाहून समजलं? चेहऱ्याहून, पडलेल्या चेहऱ्यावर. तसं मलाही तुम्ही लय नाराज दिसून राहिले. तुमची चिंता काय सांगा बा एकदा. नाही, कथा ऐकत असताना प्रसन्न मनाने ऐकलं गेलं पाहिजे. नाही तर फोडली गौरी असे दिसे तोंडावरी, असं नाही पाहिजे. एका गावात 4च बाया, एकच माणूस, आणि ती कळाड जांभोळ्या देत. आणि बसताना कसे बसेल होते माहिती आहे का? असे जसे कोणी मेला आणि त्याला पुरवायला आले. एवढं गाव निरस होत, भयंकर. पण कधी कधी आम्हाला असं गाव सापडते, पण ते तेवढ्या पुरतं करून द्यावं लागते. डबल राम राम. कारण गावात गेल्याशिवाय गाव कसं आहे समजत नाही. आता तुमच्या गावात आल्यानंतर पहिल्या दिवशी एवढी उपस्थिती पाहिली, आनंद वाटला. आणि एवढे काही श्रोते खराब नाहीत, बरा चालू आहे थोडस. नाही, अकरणात मंद करणं श्रेय. झोपल्यापेक्षा रागानं का होईना कथा ऐकून राहिले ना, नाराज होऊन का होईना ऐकून राहिले ना, बस आहे. झोप नाही आली, चांगली गोष्ट आहे. चला, साधनेबद्दल आपण सांगतोय. व्यासांचा नाराज चेहरा पाहिला. सनत कुमार विचारतात, काय झालं?
व्यास बोलले जगाच्या कल्याणाची इच्छा आहे, जगाच्या कल्याणासाठी काहीतरी करावं असं वाटते. यानंतर व्यासांच्या चिंतेचं कारण विचारलं. त्यावेळेस सनत कुमारांनी सांगितलं तुम्ही सत्य पदार्थाचं चिंतन करा. जोपर्यंत सत्य पदार्थाचं चिंतन करत नाही तोपर्यंत सुखाची प्राप्ती होत नाही. म्हणजे फालतू गोष्टी आपण कितीही केल्या आणि खऱ्या गोष्टी जर केल्या नाही तर सुखाची प्राप्ती नाही. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक, ज्याच्यात परमात्मा आहे तेच खरं पुण्य आहे. ज्यामध्ये परमात्मा नाही ते खरं पुण्य नाही. एखाद्यानं दिवसभर काम केलं आणि मजुरीच भेटली नाही, त्या कामाचा काय फायदा? तसं साधनेपासून जर सुख मिळत नसेल तर साधना करण्यात काही अर्थ नाही. म्हणून सत्य चिंतन करा, सत्य पदार्थाचं चिंतन करा, तिथंच खऱ्या सुखाची प्राप्ती आहे. सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम. सत्यम वस्तु मुने दद्यः साक्षात् कर्ण गोचरः. सशिवोत सहायोत्र तपश्चरसी किंकृते. तुम्ही कठोर तप करत आहात, त्यामुळे नक्कीच भगवान शंकराचा तुम्हाला साक्षात्कार होईल. भगवान शंकराचं कथा श्रवण करा, त्याच्या नामाचं कीर्तन करा आणि त्या नामाचं आणि चरित्राचं मनन करा. या 3 उत्तम साधना सांगितल्या गेल्या आणि वेदामध्ये या साधनाला संमती दिलेली आहे. पूर्वी मी भगवान शंकराचा साक्षात्कार कोणत्या साधनेनं होईल असा विचार करत होतो, साधनांचा शोध घेत होतो आणि शोध घेत 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 मंदराचल नावाच्या पर्वतावर जाऊन पोहोचलो. तिथं कठोर तपश्चर्या करीत बसलेलो असताना भगवान शंकराच्या आज्ञेवरून नंदी महाराज त्या ठिकाणी आले आणि नंदी मला म्हणायला लागले तुम्ही विनाकारणच कठोर साधना करत बसले. जर तुम्हाला शिवजींची प्राप्ती करून घ्यायची असेल तर श्रवण, कीर्तन आणि मनन ह्या 3 साधना उत्तम आहेत, याच्यावर भर द्या. अशा प्रकारे नंदी महाराजांनी मला सांगितलं आणि त्या साधना मी केल्या म्हणून मला शिवपदाची प्राप्ती झाली. नमः पार्वती पतये हर हर महादेव. म्हणून तुम्ही सुद्धा भगवंताचं नामचिंतन, भगवंताचं चरित्र श्रवण आणि मनन या 3 गोष्टीला महत्व द्या. तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल, त्या सत्य स्वरूपाची प्राप्ती होईल असं सूतजी महाराजांनी शौनकादी ऋषींना सांगितलं. आता साधनाचं महत्व सांगितल्यानंतर शौनकादी ऋषी प्रश्न विचारतात, महाराज ठीक आहे तुम्ही म्हणता साधन केलं पाहिजे, पण जो व्यावहारिक व्यक्ती आहे त्याला जर साधन करता आले नाही तर मग त्याचा उद्धार कसा काय होईल? आपण आहे संसारी लोक कसे आहोत, साधन करण्याकरता एवढा टाइम कुठं असते आपल्याला. हरिपाठ घेता घेता असतं लेकरू किती वेळा बोंबलते, मधातच कोणाची बडबड चालते. आपल्याला सुद्धा आपलं साधन थांबून संसारातल्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागते.
आता इथं बी कथेला बसेला पण एखादा मधातच किल्ली मागायला द्या लागते की नाही. तुमचं नाही सांगत बरं, उदाहरण दिलं मी. कारण मी उदाहरण काय असे पाठ करून थोडी येतो, मग आठवले वेळेवर की सांगत राहतो. आणि अनुभवाचे उदाहरण लवकर पडतात. आपण व्यावहारिक लोक आहे, सांसारिक लोक आहे, आपल्याच्याने साधनं पाहिजे तसे होऊ शकत नाहीत. मग संसारी लोकांनी असे काय साधनं केले पाहिजे की सहजरित्या त्यांना पुण्य लाभ होईल, सहजरित्या त्यांचा उद्धार होईल, असा प्रश्न विचारला. आणि आपल्यासाठी फार महत्वाचा तो प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आपण उद्या देऊ, नाही का. आता 5 वाजलेले आहेत. उद्या आपण या प्रश्नाचं उत्तर की संसारी माणसांनी कोणते कोणते साधनं केले पाहिजे. मग एक साधन नाही, अनेक साधनांचं वर्णन करतात. ते सर्व साधनं आपण उद्या श्रवण करू. आजची ही झालेली सेवा भोले बाबाच्या चरणारविंदावर समर्पित करून थोडा वेळ भगवंताचं भजन करू, आरती करू. चला यजमान, दिवा लावा तोपर्यंत. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर 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 भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय